तर मी आता व्यासपीठावर स्वामी मार्गातले ज्येष्ठ साधक श्री वाळुंजकर काकांना बोलवतो. श्री वाळुंजकर काका, कृपया स्टेजकडे या. तसेच आपल्या मठाचे प्रमुख श्री दादा महाराज, सौ वैनी, श्री हल्याळ साहेब, पोरे साहेब, कृपया व्यासपीठावर सगळ्यांनी यावं. आणि आपले खास मालवणवरून आलेले जुने साधक आबा मोरजकर साहेब, कृपया सर्वांनी व्यासपीठावर यावं. समर्थ आजचे महाआरती आणि महाप्रसादाचे मानकरी आहेत. दोघं तिघंजण आहेत. नांगरे कुटुंब, अनिकेत शिंदे, मनीषाताई शिंदे कुटुंब आणि दत्तात्रयराव साळुंके तिघांचं आहे. नांगरे साहेबाबद्दल सर्वांना माहितीच आहे की आपले स्वामी मार्गातले जुने सहकारी आहेत. आपल्या इथे मठामध्ये पडेल ते काम, पडेल ते सेवा ते करतात. कधी मागं नाही. तरुणांना लाजवेल असा उत्साह असतो. आरतीपूर्व तयारी असो, मंदिराला लाईटचं डेकोरेशन असो, वर्षानुवर्ष ते सर्व ही सेवा देतात. नांगरे साहेबांच्या माध्यमातून आपल्या ह्या नारायणपेठेतल्या मठामध्ये बरेच साधक जोडले गेलेले आहेत. शिवगड रोड भागात नांगरेंचं पूर्णच कुटुंब सर्व मठामध्ये सक्रिय असतं. त्यांचे जे चिरंजीव आहेत विनीत नांगरे, हे सुद्धा त्यांची बँकेची नोकरी सांभाळून आपल्या मठामध्ये सहयोग असतो. शेजारतीचा, विशेष करून पालखी सेवा आणि शेजारती सेवामध्ये त्यांचा सहयोग असतो. आपले दुसरे जे प्रसादाचे मानकरी आहेत मनीषाताई शिंदे, अनिकेत शिंदे त्यांचे चिरंजीव आहेत. हे राहायला फार लांब आहेत, पण कुठलाही गुरुवार न चुकवता इथे त्यांनी दर गुरुवारी असतात आरतीला. त्यांच्याही तसंच आहे. मठामध्ये पूर्ण ह्याच्यात सहयोग असतो. कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही. आता नव्यानेच त्यांची दादांनी भोजन विभागात नियुक्ती केलेली आहे. तसंच अनिकेत शिंदे सुद्धा संध्याकाळचं त्याचं ऑफिस सगळं सांभाळून इथे पूर्ण वेळ असतो. तर अशा ह्या सर्व ह्याचा जे काय आपले आजचे मानकरी आहेत आरतीचे, मी दादांना विनंती करतो की त्यांचा आपण एक एक घेऊयात. प्रथम आपण नांगरे कुटुंबाला बोलूयात. श्री नांगरे कुटुंब या पुढे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपणास सांगायला अजून एक विषय राहिला. आपल्या मठाचं जे काही आपण बोर्ड म्हणा, फ्लेक्स म्हणा, पावती पुस्तकं म्हणा, हे जे काही आपले स्टेशनरी हा विषय थोडक्यात. आपले मंडळाचे जे सेवेकरी मोरेश्वर कुलकर्णी, त्यांचं इथे ऑफिस आहे. त्यांच्या ऑफिसमधनं ते बरेच वर्ष झाले आपल्या मंडळासाठी विनामूल्य सेवा करून सर्व आपल्याला ते साहित्य उपलब्ध करून देतात. पावती पुस्तकं असो, क्वांटिटी किती असो, त्यांनी एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेली आहे. काही असेल तर मला सांगा, मी करून देतो. आज आलेले आहेत आपल्याकडे आणायचा ऑफिसमधनं. तर मी मोरेश्वरांना विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं. आजचे जे आरती आणि महाप्रसादाचे मानकरी आहेत नांगरे साहेब, त्यांची नात कुमारी सान्वी ही आपली गायन सेवा इथे प्रस्तुत करते. मी तिला इथे बोलवतो. श्री स्वामी समर्थ. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुखसी काठी. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुखसी काठी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेत कांत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेत कांत स्वामी. श्री स्वामी समर्थ.
आपले जे आजच्या कार्यक्रमाला स्वामी मार्गातले ज्येष्ठ साधक आबा मोरजकर साहेब आलेले आहेत. मागच्या गुरुवारी ते आलेले होते पण फार काही बोलले नाहीत. पण आज मी विनंती करतो त्यांना एक दोन शब्द बोलावे. स्वामी हो, खरं तर माझा मुलगा इथे आहे पुण्यामध्ये कात्रजला आंबेगावला. मुलाकडे मला यावं लागतं, परंतु हा योग आता असा आहे की आता सध्या माझी मुलगी काल कॅनडातून आली आणि ती आता इथे मुक्काम आहे. उद्या आम्ही सकाळी मालवणला सगळी मंडळी जाणार आहोत. मी दादांना मगाशीच फोनवर म्हटलं की जोपर्यंत मी पुण्यामध्ये आहे त्या म्हणजे रोज मला येणं, कारण इतक्या लांबून यायचं म्हटलं तर ते भाड्याच्या दृष्टीने मला परवडत नाही, कारण मी रिटायर माणूस आहे. खरं ते सांगायला काय हरकत नाही. तरी पण गेल्या गुरुवारी माझं भाडं कुणीतरी दिलं, कारण नाही येतो. मी येण्याबद्दल काय नाही, मला आवड आहे, मी येतो. स्वामी सेवा आहे. अण्णा असताना पण मी सगळीकडे जायचो. इथेही मला यायला नक्की आवडतं. की तिथून जरी असलं तरी गेल्या गुरुवारी आलो होतो म्हणून आज आलो नाही अशातलं. फक्त मला एवढंच घरात सांगितलं पाऊस असला तर जाऊ नका. म्हटलं मी काय जाणार नाही. परंतु गेल्या गुरुवारी माझं कुठेतरी भाडं दिलं. मी त्या रिक्षावाला पैसे द्यायला गेलो होतो. म्हटलं साहेब तुमचं भाडं दिलेलं आहे. मला कळलं नाही कुणी दिलं. आता दिलं भाडं. तर तसं पाहिलं तर मला खूप आवड आहे स्वामी सेवेची. मी येतो या ठिकाणी आणि दादांचा परिचय झाला म्हणजे पूर्वीपासूनच आहे, अण्णा असल्यापासूनच. त्यामुळे मी इथं वारंवार येतो. रायगडमध्ये आपल्याला मी काय वारंवार ते सांगणं बरोबर नाही, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये अण्णा असताना मी बरीचशी सेवा केलेली आहे. आता इथे सुद्धा येऊन मला खूप आनंद होतो. मी मगाशी दादांना म्हटलं की एवढी सेवा मला कुठे करायला मिळत नाही. म्हणजे जरी आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये जरी एवढे मठ होते, 30-35 जणांनी मठ स्थापन केले होते, त्या मठामध्ये फक्त संध्याकाळी 6:30ची आरतीची वेळ आणि ती साधारण अर्धा तास चालायची. म्हणजे आरती 10 मिनिटं आणि पुढे मग आपला स्वामी समर्थ इच्छितदाता हे 2-3 मंत्र आणि 2-3 स्वामीचे आणि दत्त महाराजांचे श्लोक ते म्हणण्यामध्ये अर्थातच जायचा. 7:15 सेवा तिथे संपायची. पण इथे मी खरंच सांगतो, मी अशी सेवा म्हणजे मी खूप मठामध्ये गेलो, खूप ठिकाणी गेलो. मी दादांना मगाशी म्हटलं की मी खूप मठामध्ये गेलो, प्रत्येक ठिकाणी गेलो, पण इथे जेवढी सेवा करायला मिळते तेवढी सेवा कुठेच खरं करायला मिळत नाही. तुम्ही पण बघितलं असेल, आपणही जाता अनेक ठिकाणी मठामध्ये, परंतु या ठिकाणी जी सेवा करायला मिळते ना, तो खरोखर एक अत्यंत वेगळा आनंद असतो स्वामी सेवेचा. आणि तो खरोखर इतकं बरं वाटतं. मी ज्या वेळेला इथे जरी पुण्यामध्ये आलो तर गुरुवार सकाळी इतर दिवशी येणं शक्य नाही आणि इतर दिवशी काय आपल्याकडे तेवढी सेवा नसते. असेल तर मला काय माहिती नाही, कारण मी कधी आलो नाही. पण गुरुवारच्या सेवेला मात्र माझं मन सारखं ओढ घेतं की आपण मठामध्ये नारायणपेठेमध्ये जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी यायचा प्रयत्न करतो. आता 10 तारखेला दादांनी मला सांगितलं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेचा मोठा कार्यक्रम आपला असतो आणि त्या दृष्टीने मला खरं तर इथे यायचं. आता रायगडमध्ये काही मंडळी येणार आहेत इथे 10 तारखेला. त्यांनी मला परवाच्या दिवशी फोन झाला मला त्यांनी सांगितलं की आम्ही 10 तारखेला येणार आहोत. माझं असं झालेलं आहे की नेमकी याच वेळेला आता मुलगी आल्यामुळे तिला तिच्या सासरी घेऊन वेंगुर्ल्याला तिच्या सासरी जायचं आहे. तिथून आमच्या घरी मालवणला जायचं आहे. तिथून ते आता आपल्यामध्ये इतक्या लांबून आता जवळ 8-10 वर्षांनी आलेली आहे. त्यामुळे देवीच्या ओट्या भरणं वगैरे सगळे विधी असतात, तर ते आहे, तर ते करण्यासाठी मला जावं लागेल. त्यामुळे दादांना म्हटलं जर 9 तारखेपर्यंत माझं सगळं आटोपलं तर मी निश्चित 9 तारखेपर्यंत रात्री इथेपर्यंत येईल आणि 10 तारखेला मी निश्चित इथे या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला निश्चित हजर असेल. कारण हा जो आनंद आहे ना, हा खरोखर खूप इतका आनंद मिळतो. असं वाटतं की बस इथे आपली यावं, स्वामी सेवा करावी, दुसरं काही करू नये. कारण आता काय रिटायरमेंटचं आयुष्य असल्यामुळे घरी बसून तरी काय करणार, त्यापेक्षा इथे आलो स्वामी सेवेच्या सेवेमध्ये रमलो तर खूप बरं वाटतं. त्या दृष्टीने माझा प्रयत्न राहील की 10 तारखेला या ठिकाणी नक्की यायचा. आलो नाही तर मी दादांना आधीच सांगितलेलं आहे की मी आलो नाही तर मला क्षमा करा. कारण काय ते इतक्या लांबून येणं आणि ते हे सगळं योग जुळून यायला हवा. आला तर मी नक्की या ठिकाणी येईन एवढी नक्की खात्री देतो. पावसाचे थोडा हे आहे. मी आता मला गेल्या गुरुवारी मी काय बोललो ना, म्हणजे आपल्याला पालखीचा मोठा कार्यक्रम होता, त्यामुळे 2 पालख्या होत्या, त्यामुळे आपल्याला तो मला थोडंसं गेल्या गुरुवारी मी जास्त बोललो नाही. आजही काही जास्त बोललो, कारण आता मला मी म्हणजे खरंच सांगतो की ज्या वेळेला मी इथे नसतो ज्या गुरुवारी, त्यावेळेला दादांचं प्रबोधन जे होतं ते व्हॉट्सअपवरती आपला ग्रुप जो आहे त्या ग्रुपवरती
आल्यासाहेब केवळ स्वतः दादा टाकतात आणि ते लगेच वाचा ऐकायला मिळतं. त्यामुळे मन प्रसन्न होतं की आपल्याला जरी गेलो नाही तरी तिथं असल्याची भावना निर्माण होते की मी समोर बसलोय आणि दादांचं प्रबोधन ऐकतोय. तेव्हा हा एक वेगळा आनंद आहे. तेव्हा आता पुढच्या दादांचं प्रबोधन आपण ऐकूया, दादांच्याकडून मार्गदर्शन घेऊया. माझं इथे संपवतो. स्वामी. श्री स्वामी समर्थ. आता ज्याची आपण वाट बघतोय दादांचं प्रबोधन, ते आता मी दादांना विनंती करतो की आपण हे करा. श्री स्वामी समर्थ. प्रबोधन सुरू करायच्या अगोदर आणखीन 1-2 सत्कार मी इथे करू इच्छितो. आता नुकतेच आपल्या मंडळातले ज्येष्ठ स्वामी भक्त श्रीयुत हल्लाळ साहेब, सौ हल्लाळ काकू, श्री पोरे साहेब आणि सौ पोरे वहिनी, 4 धाम यात्रा म्हणजे अतिशय कष्टप्रद अशी ही यात्रा स्वामींच्या आशीर्वादाने सफल संपूर्ण करून आलेले आहेत. तर मी इथे त्यांना आमंत्रित करतो की स्वामींचा हा मानाचं श्रीफळ त्यांनी पण इथे स्वीकारावं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दादा जसं आता म्हणाले की 4 धामची यात्रा खूप खडतर होती आणि त्याविषयी खरंच आम्हाला पण सगळ्यांना सांगायला आवडेल. आता फक्त एकच वाक्य बोलते की आम्ही जे आज इथे आहोत तर केवळ आणि केवळ श्री स्वामी समर्थांची कृपा, परमपूज्य अण्णा महाराज आणि आपले सद्गुरू दादा महाराज यांच्यामुळेच आम्ही सगळे इथे सुखरूप आलोत. आणि खरंच एकदा परत आपण सविस्तर बोलू, मला नक्की आवडेल सांगायला सगळं. स्वामी ओम. श्री स्वामी समर्थ. मगाशी एक नाव घ्यायचं राहिलं. आपल्या मंडळातल्याच एक महिला सेवेकरी अर्चनाताई ठाकूर या इथे आहेत. त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांनी नर्मदा परिक्रमा केली मधल्या काळात आणि आता जस्ट जे पंढरपूरला पालखी सोहळा पोचतोय, पंढरपूरच्या नजदीक आलेला आहे. तर ते मधल्या टप्प्यामध्ये अर्चनाताईंनी महिला वारकरी सेवेकरी ज्या आहेत त्या चालून थकतात, दमतात, तर त्यांच्यासाठी मसाज सेवा हा एक उपक्रम आपल्या त्या दिंडीमध्ये राबवला जातो. तर त्या सेवेमध्ये आपल्या मंडळाच्या महिला सेवेकरी अर्चनाताई होत्या. तर मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना इकडे बोलवतो. अर्चनाताई या पुढे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अजून एक दुग्ध सरकार योग म्हणता येईल आपल्याला. मागच्या गुरुवारी आपण इथे पालखीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आपली जी आळंदी पंढरपूर पालखीची जाते त्या धर्तीवरती पालखीचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. जे वारकरी इथून जातात विठ्ठलाच्या दर्शनाकरता त्यांना विठ्ठल दर्शन होतं का नाही माहिती नाही, पण आपलं भाग्य आहे स्वतः विठ्ठलच आज आपल्या इथे आलेले आहेत. तर मी काकांना पण इथे आपल्या स्वामींचा प्रसाद म्हणून श्रीफळ आणि ही शाल देतोय. विठ्ठलच आला आता विठ्ठलाला स्वर बोल. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. मागील गुरुवारीच आपण तो पालखी सोहळा आयोजित केला होता आणि आपल्या सगळ्या सेवेकरांनी पुरुष महिला सगळ्यांनी तो वारकरी पोशाख परिधान केला. कपाळीचे टिळे लावले होते, तुळशीच्या माळा गळ्यात घातल्या होत्या, कोणी झेंडे घेतले होते, कोणी टाळ वाजवत होतं, कोणी फुगड्या खेळत होतं. खूप हा जो सोहळा होता तो जवळ 1-1.5 तास आपला तो पालखी सोहळा सुरू होता आणि सगळ्यांनी भरपूर त्याच्यामध्ये आनंद घेतला. या रविवारी आता परत एकादशी आहे, तर मला वाटतं एकदा परत तो आनंद जे नाम होतं त्यावेळेचं तर त्या आनंद किंवा त्या नामानेच आपण परत एकदा सुरुवात करू. परत गजर करू जरा. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. विठ्ठल, विठू माऊली, विठ्ठल, पांडुरंग कितीतरी नाव आहेत. आपला हा देव एकच, पण माऊली ज्ञानेश्वरांना एक म्हणलंय, विठ्ठलाला म्हणलंय,
आणि स्वामींना म्हणलेले आहेत. कारण का ते आपल्या भक्तांच्यावरती तसंच प्रेम करतात. आई जसं प्रेम करते तसंच ते प्रेम करतात. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तमूर्ती विठ्ठलाची, माऊली तमूर्ती विठ्ठलाची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच काम. हे सगळे आता एवढे लाखोनी जे वारकरी चाललेले आहेत ते विठ्ठलाकडेच का जातात तिथं? मग इतक्या संख्येने जवळजवळ 10 ते 12 लाख संख्या असेल, जास्ती असेल. विठ्ठल हे असं दैवत आहे, जर का आपण बघितलं की त्याच्या हातात कुठलंही शस्त्र नाहीये, त्यांनी कधी कुठलं युद्ध केलं नाही, त्यांनी कधी कोणाचा वध केला नाही, कुठला विशिष्ट पोशाख हवा असं नाही, अमुक एक नैवेद्य हवा असं नाही, अमुक एक फूलच वहा असंही काही नाहीये. फक्त भक्तिभावाने हात जोडा, निर्मळ भक्ती अंतःकरणातनं हृदयातनं त्याला हाका मारा. त्याच्यामध्ये कुठलीही जातपात नाही, धर्मभेद काही कुठलं नाही. तुम्ही कोणालाही कुठलाही जातीचा मनुष्य तो सेवा करू शकेल, त्याची भक्ती करू शकेल, त्याला तो भरभरून देतो, त्याला आईसारखं वात्सल्य देतो, प्रेम देतो. त्याच्यावरची संकट तो टाळतो म्हणण्यापेक्षा तो स्वतः तिथे कष्ट करतो, स्वतः तिथे येतो, स्वतः ते दुःख भोगतो. असे हे एकमेव दैवत आहे. म्हणून तर एवढी गर्दी, इतकी वर्ष आली त्या वारीला, इतकी गर्दी, वाढती गर्दी दरवर्षी. त्याचं हे रूप इतकं भावतं आपल्याला. हे गेली अनेक युग तो उभा आहे. म्हणजे आरतीमध्ये जे म्हणलं नाही, युगे 28 विटेवरी उभा. आता विटेवरच का उभा आहे तो? दगडावर का नाही, फरशीवर का नाही, कुठल्या जमिनीवर का नाही येतो? वीट, त्या काळात सुद्धा वीट होती बरं का. वीट खूप जुना हा शब्द आहे मराठीमध्ये. वीट हा शब्द खूप जुना आहे आणि त्या काळी बांधकामामध्ये विटा वापरलेल्या आहेत. त्या काळातल्या काही अभंगांमध्ये सुद्धा विटेचा उल्लेख आहे. फक्त बनवण्याची पद्धत वेगळी असेल त्यावेळेला. पण त्या विटेवरती त्याचा, जर का आपण एरवीच्या आत्ताची जरी बांधकाम बघितलं, विटेचा काय असतं गुणधर्म की टणकपणा असतो, वजन सहन करण्याची त्याच्यामध्ये ताकद असते. जर का पायाची वीट आणि त्याच्यावरती उभी राहिलेली इमारत, खाली किती त्या विटेवरती किती वजन असेल, साधं आपण घर बघितलं तर. दुसरं असं की ती वीट असती ती सच्छिद्र असती, हवा पाणी त्याच्यामध्ये मोकळेपणाने येऊ जाऊ शकतं, कुठल्याही वातावरणाचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. मला असं वाटतं की विठू माऊलीच्या त्या विटेवर उभी असते, जेव्हा आपण जातो आपली जी काय संकट, विठोबा असं म्हणत असे की तुम्ही माझ्या इथे पायावरती ती सोडा, तुमचा जो त्रास आहे तो माझ्या इथे पायावरती सोडा. तो त्या विटेमध्ये जाईल, ती वीट ते सगळं शोषून घेईल. पुढच्या भक्ताला येण्याकरता परत माझे पाय, माझे चरण परत तेवढेच शुद्ध असतील, तुम्ही त्या संकटातून मुक्त झालेले असाल. चरणांमध्ये जसं अभिषेकाचं जल जसं खाली पात्रामध्ये त्या मोठ्या परतीमध्ये येतं, तसं आपले जे काय संकट, आपले जे काय गारणं असतील त्या चरणावर घाला, ती वीट सगळं ते शोषून घेते ती. आता दुसरा अर्थ एक बघितला की वीट आला, आपण म्हणतो वीट आला, कंटाळा आला, नैराश्य आलं, उदासीनता आली, काही इच्छाच राहिली नाही, तर मग विठोबा परत असं म्हणतो की असं काय करू नका, कारण त्यांनी सगळं त्याच्या पायाखाली दाबून ठेवलेलं आहे. जे तुमच्या आयुष्यातलं जे नैराश्य असेल, उदासीनता असेल, ती मी माझ्या पायाखाली ते दाबून ठेवतो. तुम्ही माझ्याकडे या, भक्ती करा, माझ्याकडनं तुम्ही चैतन्य घेऊन जा, तुमच्या जीवनात तुम्ही आनंद फुलवा. ही दोन सर्वसाधारण ही कारणं झाली. आता त्याच्या मागे एक छोटीशी पौराणिक कथा अशी आहे की एक उग्रासुराचा एक राक्षस होता आणि त्यांनी इंद्रपद प्राप्त करण्याकरता अनेक वर्ष तपश्चर्या केली. ही तपश्चर्या केल्यानंतर जसं तपश्चर्याचं फळ मिळायचा अवधी जवळ यायला लागला, तसं इंद्राला थोडीशी धाकधूक वाढत गेली त्याची. याचं ही तपश्चर्या पूर्ण झाली की आपलं पद जाणार, त्याच्या आत त्याचा वध किंवा काहीतरी कारण करून त्याची तपश्चर्या मोडली पाहिजे. तर तपश्चर्या मोडण्याविषयी आपण त्याचा वधच करू म्हणतात. इंद्र काही त्याच्यामध्ये
त्याच्या मनाप्रमाणे म्हणा किंवा त्याच्या आणखीन दुसरे कोणी सल्लागार असतील त्याप्रमाणे तो एक योजना आखतो आणि त्या उग्रासुराचा वध करतो तिथे. तो मरताना फक्त त्याला असं सांगतो की मी जरी राक्षस असलो तरी मी तपश्चर्याला बसलो होतो आणि तपश्चर्या करणारा हा ब्राह्मण असतो आणि तुला ब्रह्महत्येचं तुला पाप त्याचे पातक तुला लागेल म्हणतात. आणि एक कठीण पदार्थ विटेसारखा पदार्थ घ्या, कठीण तू बीट होऊन तू पंढरपुरात जाऊन पडशील. इंद्र घाबरतो. इकडे तो उदरासुर तर मरून पडलेला आहे. आता बीट होण्याच्या अगोदर क्षणभर विष्णूंची प्रार्थना करतात इंद्र की मला ह्याच्यातनं उत्साप काही नाही का. तर मग महाविष्णू त्याला तिथे समोर तर त्याला सांगतात की श्रीकृष्ण अवताराच्या मी तिथे पंढरपुरात येईन आणि ती बीट मी माझ्या पायाखाली घेईन त्याला तुझा उद्धार होईल म्हणून. ही जी बीट आहे म्हणजे श्रीकृष्ण पंढरपूरमध्ये जेव्हा येतात आणि विठ्ठलाच्या रूपामध्ये येतात ती बीट जेव्हा पायाखाली येते त्यावेळेला आता इंद्राचा उद्धार होतो. ती बीट फक्त तिथे कायम राहते. ती बीटेतनं इंद्राचं जे असतं अस्तित्व ते निघून जाते. तिथे कुठेही न हलता विटेवर जो उभा आहे अटळ उभा आहे विटेवर अटल तो विठ्ठल. तो उतरला का नाही उतरला अजूनही तो तसाच आहे. तो मग पंढरपुरामध्ये श्रीकृष्ण कसा आला मग मध्येच श्रीकृष्ण कुठं आला विठ्ठल कुठं श्रीकृष्ण कुठं. विठ्ठल हे श्रीकृष्णाचा एक अंशात्मक अवतार आहे. थोडंसं मागे जावं लागलं आपल्याला श्रीकृष्णाच्या त्या काळामध्ये की जेव्हा रुक्मिणी आणि श्रीकृष्ण कसा थोडा खट्याळा आहेच कुठेतरी खोड्या काढतोच तो. भक्तांकडे जायचं आपल्या एका भक्ताकडे जायचं पंढरपूरला त्याच्या डोक्यामध्ये असतं पुंडलिकाला भेटायचंय तर कसं तर श्री रुक्मिणी जी असते ती त्याची पट्टा राणी तिच्यासमोर मुद्दामून सत्यभामेचं कौतुक करायला लागतो की झालं इकडे तो स्त्री मत्सर पेटला. मग रुक्मिणी निघून जाते तिथनं सोडून ती बरोबर येते. तिचं माहेर आहे पंढरपूरचं आपल्या महाराष्ट्रातलं. माहेरी येते ती. माहेरी येऊन राहिल्यानंतर श्रीकृष्णाला हेच हवं असतं. रुक्मिणीला आणायला जायचं म्हणतो. कारण वेगळं हे कारण वेगळं. पंढरपूरमध्ये आल्यानंतर जे मागे जोशी काकांनी सांगितलं होतं की त्या गोपाळपूर हा जो भाग आहे तिथं पहिल्यांदा श्रीकृष्ण गेले होते. तिथं ते उभे होते आणि तिथून त्यांनी ते बासरीवादन सुरू केलं होतं. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना हे सगळं वाचत असताना म्हणा की असं त्यांच्या मनामध्ये आलं की तो श्रीकृष्ण कसा दिसला असेल कसा भावला असेल तो ज्ञानेश्वर महाराजांना त्याचं वर्णन त्यांनी थोडक्यात फक्त एक ओळी सांगतो. सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता हरपले मन घनानंद मूर्ती पाहता. श्रीकृष्णाचा अंग सावळ निळा रंग तो सावळा ज्ञानेश्वरांनी सावळा त्याला हे घेतलं की तो जेव्हा आला तो जेव्हा तिथे बासरी वाजवत होता तेव्हा माझ्या मनामध्ये असं आलं की मी श्रीकृष्ण बघतोय माझ्या मनाने. म्हणजे माऊली असं म्हणतात की मी माझ्या मनाने श्रीकृष्ण बघतोय आणि तो असा दिसला जो आपल्या सकळ जीवांचं म्हणजे जो सजीव आहे त्यांचं जीवन चालवणारा जो आहे तो विष्णू श्रीकृष्णाच्या रूपात आज मी माझ्या हृदयात बघितलं त्याला. आणि मग ते बघताना माझं मन हरपून गेलं म्हणतात. माझ्या भानावरच नव्हतं मी. प्रत्यक्ष माऊली असं वर्णन करतायत ते. हा श्रीकृष्ण संध्याकाळच्याला सरण पुंडलिकाच्या घरी येतो त्याला भेटायला. पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असतो. मोडकी तोडकी झोपडी असते. संध्याकाळची वेळ म्हणलं तर थोडा अंधार आहे. झोपडीमध्ये पुरेसा प्रकाश नाहीये. एखादा कुठेतरी मिणमिणटा दिवा पेटलेला असेल. बाहेर थोडीशी पावसाची रिमझिम सुरू आहे. सगळीकडे चिखल पसरलेला आहे. अशाच श्रीकृष्ण तिथे येतो. श्रीकृष्ण तिथे आला दरवाजात उभा राहतो. आत फक्त त्याची जी नेहमीची श्रीकृष्णाची जी पद्धत आहे बासरीवरती बासरी ते खोसलेली आहे आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून असा आत वाकून बघतो आणि आवाज देतो पुंडलिका मी आलोय. तोपर्यंत पुंडलिकाला काय जाणवतं की झोपडीमध्ये एक असा सोनेरी प्रकाश पसरलेला आहे आणि तो आश्चर्य व्यक्त करत असतो की हा प्रकाश कुठनं आला.
मंद असा चंदनाचा सुगंध आलेला आहे बरोबर त्याच्या प्रकाशाबरोबर. आणि जेव्हा आवाज येतो पुंडलिका मी आलोय म्हणल्यावर तो मागे वळून बघतो. प्रत्यक्ष भगवंत उभा आहे तिथे समोर. तुझ्या करता मी आलोय म्हणले, तुझ्या भक्ती करता मी आलोय. तो म्हणला अरे भगवंता तू आलायस, पण माझ्या आईवडिलांची सेवा अजून अपूर्ण राहिली रे, तू थोडा वेळ असाच उभा राहा. आणि मग ती जी वीट उचलून टाकतो तसाच भगवंत त्या विटेवर उभा राहतो. आईवडिलांची सेवा करून पुंडलिक येतो त्याच्याजवळ. भगवंताला म्हणतो की अरे माझ्याकरता तुला थांबावं लागलं. त्याचं मन इतकं असं तिळतिळ तुटतं की मी आईवडिलांची सेवा करतोय आणि प्रत्यक्ष भगवंत दौरात उभा आहे. पण भगवंतच त्याला सांगतो की अरे काही हरकत नाही, तुझी जी आईवडिलांची सेवा आहे ते महत्वाचं कार्य आहे. आत्ताच्या पिढीला मला वाटतं हा बोध खूप उपयोगी आहे. आईवडिलांची सेवा वृद्धाश्रमात टाकू नका, जसे होतील तशी करा. त्यांनी तुम्हाला त्यावेळेला सोडलं असं जन्माला बरोबर, तर मग तुम्ही कुठे गेला सात का? हा विचार मनामध्ये आणा. आईवडिलांच्या सेवेचं फळ श्रीकृष्ण गळ्यातनं हार काढतो, पुंडलिकाला देतो. इतका असा चमकता हार असतो, नीलमणी त्याच्यात असतात. पण तो म्हणतो अरे हा हार मी घेऊन काय करू म्हणतो, मला ह्याची काही नको. मला माझ्या आईवडिलांना तू दर्शन देतोयस, आता अशी आमची इच्छा आहे की तू इथेच थांबावा आता. आणि जसं आम्हाला दर्शन दिलं तसं बाकीच्या सगळ्या लोकांना दर्शन दे, त्या भक्तांचा पण तू उद्धार कर. जसं आमचं जीवन आता आम्हाला तू मोक्षच दे म्हणतात. पुंडलिक सांगतो म्हणजे केवढी निरपेक्ष भक्ती. प्रत्यक्ष भगवंत हार देतोय, तो नाकारून फक्त तुझं चरण दर्शन नाही आम्हाला मुक्ती दे म्हणतात. आणि ही बातमी तोपर्यंत गावात पसरलेली असती. गावच्या गाव तिकडे लोंढेच्या लोंढे लोकांच्या लागतात बघायला. प्रत्यक्ष भगवंत आलाय म्हटल्यानंतर पुंडलिक सांगतो की आता तू ह्या लोकांना पण दर्शन घे दे. रुक्मिणीला ती बातमी समजते, रुक्मिणी पण येते तोपर्यंत पत पत. पण होतं काय, तोपर्यंत सकाळची वेळ होत आलेली असते. हा सगळा प्रसंग घडोसोपर्यंत. आणि सकाळ होत आली म्हणून विठ्ठल सांगतो की ज्या लोकांना दर्शन मिळालं ते दर्शन घेतलं. राहिलेल्या ह्याच्यात मी इथेच ह्या विटेवर मी असा थांबीन आणि अनेक युग मी पुढचा इथेच थांबीन, फक्त त्या भक्तांना आता मूर्तीरूपात दर्शन होईल म्हणतात. आणि मग तो विठ्ठल तिथेच कमऱ्या रात ठेवून त्या विटेवरती उभा राहतो. आणि रुक्मिणी तोपर्यंत येऊ शकत नाही. पंढरपूरला फक्त विठोबा एकटाय, रुक्मिणी पाठीमागे आहे. त्याच्या गर्दीमध्ये ती मागेच थांबलेली असते. त्यावर रुक्मिणीचं मंदिर फक्त तिकडे पाठीमागे येते. आणि हा विठ्ठल भक्तीचा हा जो प्रवास आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीन समृद्ध केला. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. ही भक्ती लोकांच्या मध्ये जनमानसात वाढवली. धर्म नाही, उंच नीच, जातीभेद नाही, काही नाही. तुम्ही फक्त भक्तीला या, तुम्ही फक्त वारीला या. वारीमध्ये आलं की सगळं कळतं, सर्व धर्म समभाव काय आहे. कोणी डॉक्टर असेल, कोणी पाटील असेल, कोणी आणखी श्रीमंत असेल, कोणी गरीब शेतकरी असेल, सगळेजण एकमेकाला माऊली माऊली म्हणूनच पाया पडत असतात तिथे. मग असे जे भक्त असतात त्या भक्तांच्या जर का मदतीला पांडुरंग गेला नाही तर मग काय राहिलं. ज्ञानेश्वर महाराजांचा प्रत्यक्ष तो अंशच होता, विष्णूंचा अंश ज्ञानेश्वर महाराज. पण त्यांच्यावरची जी संकट त्यांना तसं बघितलं तर संपूर्ण जीवनामध्ये दैवी अनुभव काय, दैवी अनुभूतीनेच त्यांना पुढे पुढे नेलं. ते कुठलं एक छोटं उदाहरण समजा, ते भिंत चालवण्याचं असेल, की रेड्याच्या तोंडी ते वेद वधून घ्यायचं असेल, त्या तुकाराम महाराजांचं म्हणलं तर बुडणारी गाथा त्यांनी आणून दिली, त्या सदेह स्वर्गात नेलं. प्रत्यक्ष भगवंतच आला ना तिथं त्यांच्यासाठी. तो असा भगवंत जर का आपल्या मदतीला येत असेल, आपल्या करता जर का तो स्वतः येत असेल, तिथे आपली कामं करत असेल, तर ते भक्त किती भाग्यवान म्हणते. आणि ते तर आहेच, भाग्यवंत आहेत, पण आणखीन त्यांची सेवा कशी असेल, त्यांची निरपेक्ष वृत्ती कशी असेल, त्यांचे झालेले अपमान त्यांनी कसे सहन केले असतील. ह्याच मार्गामध्ये आणखीन एक, जसं आपण म्हणतो भगवंत येतो, भेटीला येतो, तो कसं भक्ताचे लाड पुरवतो, त्या भक्ताचं कसं संकट दूर करतो. अगदी मोजकं सांगायचं म्हटलं तर सगळ्यात प्रथम नाव येईल ते संत नामदेवांचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबरीन समकालीन संत. आणि बालपणापासून घरी आध्यात्मिक वातावरण, अभंग फार छान लिहायचे, कीर्तनं फार सुंदर करायचे, कीर्तना त्यांच्या अमाप गर्दी व्हायची ती.
आणि हा जो भागवत धर्म आहे तो त्यांनी महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता पंजाबपर्यंत पोहोचवला. आणि शीख धर्माचं जे त्यांचा धर्मग्रंथ जो आहे गुरु ग्रंथ साहिब, त्याच्यामध्ये काही नामदेवांच्या ओव्या त्यांनी समाविष्ट करून घेतलेल्या आहेत. मराठी मनुष्य आपला परप्रांतामध्ये जाऊन भागवत धर्माचा प्रचार करतो आणि आपल्या ओव्या त्यांच्या धर्मग्रंथामध्ये तिथे घेतल्या जातात. फक्त त्यांना तिथे बाबाजी म्हणून ओळखायचे. बाबाजी तर तो गौरव तिथे गेले कधी की तो बाबाजी नावानेच त्यांचं सगळं स्वागत व्हायचं. ते जेव्हा लहान असताना नामदेव बऱ्याच वेळा असं होतं की घरनं नैवेद्य घेऊन देवळामध्ये जावं लागायचं. तर पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचं, ताट भरलेलं आहे, कधी पुरणपोळी केली असेल, कधी काय केलं असेल, तर आपलं तो लहान असताना नामदेव तिथे घेऊन जायचे, रोज नैवेद्य दाखवायचे. ताट तसंच परत घरी घेऊन यायचे. आईला नाही म्हणते, आई अगं तो पांडुरंग जेवतो का नाही म्हणले, खातो का नाही की. आई म्हणली हो घेतो ना. तो म्हणतो माझं काय नाही घेत. आई म्हणते मग तू देत नसेल मनाने, लहान नाहीस ना तू, तुला अजून माहिती नाही कशी भक्ती करायची, तो घेत नसेल तुझ्याकडनं. मग लहानच भक्ती करायची माहिती नाही म्हटल्यानंतर त्यांच्यात थोडंसं जरा मनामध्ये होतं की माझ्याकडनं घेत का नाही, माझी भक्ती कुठं कमी पडती. लहान असतानाच हे विचार सुरू झाले. आणि एक दिवस त्यांनी सांगितलं, पांडुरंगा आज जर का तू जेवला नाहीस माझ्याकडनं तर मी उद्यापासून नैवेद्य आणणार नाही, मी घरी पण जाणार नाही, मी इथेच गाभाऱ्यात बसून राहणार. तासभर झाला, 2 तास झाले, शेवटी पांडुरंगाला खरंच द्यायला त्यांनी स्वतः त्या मूर्तीतनं तिथे प्रगट झालं आणि नामदेवाला सांगितलं, नाम्या तुझ्याकरता मी आलोय, दे आता मला खीर, मला भूक लागली म्हणले. आणि मग त्यांनी डोळे उघडून बघितलं, प्रत्यक्ष तिथे विठोबा उभा आहे, पिवळं पितांबर नेसलेला आहे, लाल अंगरखा, आणि असा त्याला परत सांगतोय मला लवकर दे आता मला भूक लागली. आणि मग त्या बाल नामदेवाचा जो काय आनंद असेल त्यांनी ती खीर त्याला भरवली. म्हणजे असा विठ्ठल की ज्या बालमनाला सुद्धा त्यांनी ओळखलं, बालमनाचा हट्ट त्यांनी पूर्ण केला. पण कधी ज्या मनातनं त्यांनी हृदयापासून हाका मारली की का नाही येणार माझ्याकरता, मी लहान आहे म्हणून, माझ्याकडे भक्ती नाही म्हणून, मग मी इथनं जाणारच नाही. हा हट्ट, आत्ताच्या मुलांचे हट्ट, ऍपल 16 हवाय, सॅमसंग काय 125, 20 अमुक तमुक ते नंबर, त्यांना तो मोबाईल हवाच, अभ्यासच करणार नाही. आता अभ्यासच करणार नाही, आई वडील तिथे शेवटी डोकं फोडून घ्यायची वेळ येते. जर का 10वी पास नाही झाला तो, तर पुढे त्याचं आणखीन कसं करिअर, त्याचं काय होणार त्याचं. मग कसं बसं त्याला तो मोबाईल 1,00,000 2,00,000 काय असेल तो घेतला जातो. तो अशा गोष्टींकरता हा जो बालमन, जे आध्यात्मिक वातावरण, आणि मला वाटतं आपले जे सेवेकरी आहेत, स्वामी सेवेकरी सगळे इथे, या सगळ्यांच्या घरी खरोखर जे आध्यात्मिक वातावरण आहे, आपल्या सगळ्यांची मुलं नातवंड चांगल्या संस्कारामध्ये इथे आहेत. फक्त आपण स्वामींच्या सेवेमध्ये आहोत आणि महाराज ते सगळं आपल्याकडनं करून घेत आहेत. म्हणून आणखीन एक संत होते चोखा मेळा. चोखा मेळा आता जाती व्यवस्थेचा उल्लेख न करता फक्त मी सांगतो की जी हीन जात जी असते त्यांच्याकडं गावातली गुरं ढोरं वळायचं काम होतं. मेलेली गुरं गावाच्या बाहेर नेऊन टाकायची. रस्त्यावर एखादं गुर मरून पडले असेल, एखादी म्हैस किंवा एखादा बैल, तर तो ओढत ओढत न्यायचा गावाच्या बाहेर नेऊन टाकायचा. तेवढ्याच पुरता फक्त गावामध्ये प्रवेश. त्यांची वस्ती वेगळी. मंदिराकडे तर बघायचं पण नाही, विठ्ठलाच्या मंदिराकडे बघायचं पण नाही. पण मनामध्ये आंतरिक ओढ की मला मंदिरात कधी जायला मिळणार, मी असं काय गुन्हा केला, माझी जात तिथे फक्त आडवी येते, पण मला हे का लोक का तिथे मला जाऊन देत नाहीत. विठ्ठलाला सारखा प्रश्न विचारायचे, मला का ना आतमध्ये येऊन देत नाहीत, बाहेर मंदिराच्या बाहेर बसून राहायचंय. एक दिवस खरोखरीच रात्रीच्या वेळेला गाभाऱ्याचा दरवाजा उघडला गेला. एक निळसर प्रकाश विठ्ठल मूर्तीच्या मागे असा तयार झाला आणि विठ्ठलाने आवाज दिला, चोखा आतमध्ये ये, आता कोणी नाहीये, तू माझं दर्शन घे. तो घाबरला, कोणी नाही आणि आतमध्ये जायचं, आपण दर्शन घ्यायचं. ये लवकर म्हणतात. सकाळ झाली तर परत लोक यायला लागली. आता काकड आरतीची वेळ होईल, लोक यायला लागली की परत तुला दर्शनाला आतमध्ये कोणी येऊन देणार नाही, आत्ता कोणी नाही तर पटकन ये. धडपडत चोखामेळा उठतो, तिथं दर्शन घ्यायला जातो. विठ्ठल त्याला स्वतःच्या गळ्यातला जो निळा प्रकाश ज्याच्यामुळे येत होता, तो नीलमणीचा तो हार त्याच्या गळ्यामध्ये घालतो. आता म्हणतो ह्याचं काय करायचं, एक तर मी गरीब, मला बाहेर कुठं कोणी बघितलं तर मलाच मारतील.
तेवढ्यामध्ये आवाज येतो, बाहेर काही लोक आलेले असतात काकड आरती करतात, त्यांचा आवाज येतो म्हणून गुपचूप चौकापर्यंत बाहेर येतो, त्याच्या घरी जाऊन आपला बसतो. इकडं जे पुजारी आलेले असतात ते बघतात तर विठ्ठलाच्या गळ्यातला हार नाहीये. गावभर चर्चा सुरू होती आणि मग बातमी लागते की हार चोखाकडे आहे. चोखाला धरून आणलं जातं, खूप मारलं जातं तिथे, बदलतात त्याला, शुद्ध शेवटी बेशुद्ध होतो तो, तसेच त्याला टाकतात तिथं, हार काढून घेतात. अशा अवस्थेमध्ये फक्त त्याच्या मनात सारखं किंवा तोंडात विठ्ठल 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 सारखं ते सुरू असतं नाम. त्याच्या घरच्यांना कळतं, ते घरचे लोक येतात, उचलून नेतात त्याला. आता तो म्हणतो मी असं नाही, आता विठ्ठलाच्या समोरच राहणार, चंद्रबागेच्या पलीकडच्या बाजूला झोपडी बांधून राहतो. म्हणतो ही लोक मला येऊन देत नाहीत ना, मी तिथून भक्ती करीन, मला कळस दिसतोय तिथून. म्हणतात तिथंच भक्ती करायला त्याने सुरुवात केली. जे असेल दिवसभर काम करायचं, संध्याकाळी आला की विठ्ठलाच्या मंदिराकडे तोंड करून बसायचं, जेवण खाण्याची शुद्ध काही नाही. त्याच्या बायकोला पण हळूहळू ती गोडी लागली. ती जी सुरुवातीला दुर्लक्ष करायची, हळूहळू ती पण त्या नामामध्ये यायला लागली. असं मुद्दामून बोलून कोणी येत नाही. इथं बस आणि जप कर असं सांगितलं तर कोणी करणार नाही. जेव्हा मनाला कोणाला तरी वाटेल समोरच्याला, आपण जर काही ते 10 लोकांनी जप केला तर 11वा मनुष्य बरोबर इथे येऊन जप करतो. म्हणून आपण सगळ्यांना सामुदायिकरित्या येऊन सेवा करायला सांगतो इथे. त्याच्याबरोबर ती जेव्हा नाम घ्यायची, विठ्ठलाचा जप करायची, एक दिवस सहज असं ती म्हणते की धनी, तुम्ही जर का एवढं विठ्ठलाची तुम्ही सेवा करता ना, मग त्याला आपल्या घरी एकदा बोलला की म्हणते जेवायला. आता बघा आला भक्तांच्या करता काय, कसा तो येतो, कसं करतो. तो म्हणतो आपण तर देवळात जाऊ शकत नाही, त्याला बोलवणार कसं. तुम्ही पायरीपर्यंत जाऊ शकाल की. ठीक आहे म्हणतो, उद्या जातो, पायरीपर्यंत जातो. तो विठ्ठलाला आमंत्रण करतो, विठोबा आता माझी पत्नी पण बोलवते तुला जेवायला ये, आता इतकी वर्ष सगळं झालं, आता तरी आमची सेवा कबूल कर, आमच्या हस्ते थोडं भोजन कर, आम्ही भले आमच्या खाली जातीतलं असेल, जे काय आम्हाला जमेल ते आम्ही करू, तेवढं गोडधोड मानून घे. आणि अक्षरशः त्याच्यात आवाज येतो कानामध्ये, मी उद्या रात्री तुझ्याकडे जेवायला येतोय. त्याबरोबर चमकून तो मूर्तीकडे बघतो, तो मूर्तीच्या तोंडावर संबंध स्मित असतं. त्याला समजतं, तो सगळीकडे सांगतो लगेच विठ्ठल माझ्याकडे उद्या जेवायला येणार आहे म्हणून. मनात त्याच्या काही राहत नाही, आनंद होतो. त्यावेळचे जे प्रस्थापित लोक असतात त्यांना आश्चर्य वाटतं की विठ्ठल त्याच्या घरी जेवायला कसं जाणार, जातपात काय आहे की नाही. बघू तर हा उद्या काय म्हणतो, तो नाही आला तर उद्या परत चोपायचा म्हणतात त्याला, खोटं बोलला आपल्याला म्हणून. 2-4 लोक त्याच्या त्या झोपडीच्या कडेने संध्याकाळच्या वेळेला तिथे अगोदरच जाऊन बसतात. आणि खरंच आश्चर्य म्हणजे अंधाराची वेळ, रात्रीची वेळ, झोपडीमध्ये परत मगाशी म्हणलं संबंध प्रकाश, पण दरवाजामध्ये जेव्हा विठोबा प्रत्यक्ष उभा राहतो, झोपडीमध्ये संपूर्ण असा लखलखाट होतो. चोखोबा, त्याची पत्नी दोघंही बघायला लागतात, दोघांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू. प्रत्यक्ष विठ्ठल आलेला आपल्याकडे दरवाजामध्ये, कसं स्वागत करायचं, त्याला कुठं बसवायचं काही समजत नाही. दोघंही त्याच्या चरणांवरती अक्षर लोटांगण घालतात. पहिले 1-2 मिनिटं 4 मिनिटं त्यांच्या डोळ्यातनं जे पाणी वाहतं त्यांनी विठ्ठलच्या पायाला अभिषेक होतो. विठोबा त्यांना उठवता, रे उठवा, तुम्ही मला जेवायला बोलवलं ना म्हणले, मला तर लवकर वाढा, मला परत जायचंय तिथे, मी तिथे नाही म्हणलं कोणी बघितलं तर सगळीकडे गोंधळ होईल. कसे तर भक्तांना कसं सांभाळून घेतो बघा विठोबा सुद्धा. जेवायला वाढलं जातं. देवा म्हणतो हे केलं, हे गोड मानून घे, कसं असेल तसं, सावकाश जेवा. तो म्हणतो सावकाश काय जेवा म्हणतो, आता जायचंय लवकर, तिथं कोणी बघायच्या आत मला तिथे पोचायचंय. भरा विठ्ठल जेवतो. त्या जेवताना थोडंसं वाटीमधलं भाजी म्हणा की जे काय केलं असेल त्याच्या त्या पितांबरावर सांडतो. तो चोखा म्हणतो थांबा देवा, हे तर धुवून तर देतो. तो म्हणतो धुवून बी नको, हात धुतो, आशीर्वाद देतो त्यांना आणि निघतो, निघून जातो देवळामध्ये. परत उभा जागच्या उभा. जी लोक बघायला आलेले असतात ते दुसऱ्याशी गावात सांगतात की हो विठ्ठल आला होता, विठ्ठल आला होता म्हणतात. म्हटलं कसं काय, पुरावा काय त्याच्यात. पूर्वी काय मोबाईल नव्हते, फोटो काढला दाखवला असं काही नव्हतं. ते तेवढं आम्ही बघितलं, विठ्ठल जेवला आणि त्याच्या पितांबरावर ते भाजी सांडलेली आहे आणि त्यांनी तसं तो न धुताच गेलेला आहे. चला म्हणतात, गाभाऱ्यात येऊन बघतात तर खरोखरीच पितांबरावर तो भाजीचा डाग असतो त्याचा. इतकी भक्ती, इतका आपल्या भक्तांची काळजी करणारा हा देव. आणि ही भक्ती किती
पार आपल्या शरीरात नाही हाडात मुरलेली. कारण ज्या चोखोबांचं जे निधन झालं ते एका गावाची वेशीची भिंतीचं बांधकाम सुरू होतं आणि अचानक ती भिंत कोसळली आणि त्या भिंतीच्या त्या ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अनेक दिवस गाडले गेलेले असतात. कोणाला काही समजत नाही कुठं शोध घ्यायचा. नामदेवांना बोलवलं जातं. नामदेवांना सांगतात की हे सगळा ढिगारा बाजूला केल्यानंतर अनेक हाडांचे तुकडे, कोणाचे हात तुटलेले आहेत, कोणाचे पाय तुटलेले असे ते दिसलेले आहेत. हा याचा देह कुठला? नामदेव सांगतात लोकांना, तुम्ही एक एक हाड उचलून बघा, ज्या हाडातनं विठ्ठलाचा आवाज येईल ते समजायचं चोखाचं आहे. प्रत्येक हाड उचलून बघितलं जातं. विठ्ठल विठ्ठल आवाज आला ते चोखा मिळा. अशी ती हाडं गोळा करून नामदेव महाराज परत त्या मंदिराच्या समोर त्यांची समाधी बांधतात महाद्वाराला. तिथे चोखोबाचं दर्शन पहिलं, नामदेव पायरी आणि मग विठोबा पुढं. असे हे एवढे भक्त, थोर भक्त. एकच त्याच्यातला आणखीन सांगतो फक्त, कसा विठ्ठल मदतीला गेला. आणखीन एका फक्त दामाजी पंत आपण नाव ऐकलं सर, मंगळवेड्याचे. उंचे पुरे असे गोरे पान, पांढरं शुभ्र धोतर, पांढरा अंगरखा, लाल उपरण घेतलेलं, लाल पगडी, एकदम प्रसन्न चेहरा, केशरी टिळा लावलेला. असे सरकारी जी गोदामं होती, पूर्वी धान्याची गोदामं होती, त्याच्यावर ते प्रमुख म्हणून त्याची नेमणूक झालेली असते ती. आणि एक वर्ष दुष्काळामध्ये धान्य काहीच शिल्लक नाहीये, गावामध्ये कोणी धान्य देत नाही, अशा वेळेला सरकारी गोदामात धान्य पडू नये, गोरगरिबांना ते धान्य वाटलं गेलं पाहिजे म्हणतात. गोरगरिबांना ते धान्य स्वतः ती कोठारं उघडतात. ज्याला पाहिजे त्याने घेऊन जा, ज्याला पाहिजे त्याने घेऊन जा म्हणतात. लोकांनी भरपूर त्याला घेतलं. लोक पण त्यावेळची चांगलीच होती, उगत लुटलं नाही. आपल्याकडे कसं होतं, बऱ्याच वेळेला एखादा अपघात झाला एखाद्या ट्रकचा, त्या ट्रकमध्ये जे सामान असेल तेच पळवलं जातं पहिलं. त्या ड्रायव्हरला लागलंय का काय झालं ते बघितलं जात नाही. जे सामान हाताला लागेल ते लोक घेऊन पळत सुटतात. ते तसं नाही केलं. ज्यांना लोकांना, त्या काळची लोक पण चांगली होती. सगळं धान्य घेतल्यानंतर चांगली लोक म्हणले की थोडंसं विघ्न संतोषीपणे पण आलाच त्याच्यात. 2-4 लोक, बिदरचा बादशाह त्यावेळेचा, त्याची तिथे जी राजे होते त्याला जाऊन सांगतात, महाराज दामाजी पंत सब गोदाम खोल के सब वो अनाज गरीब लोगों में बांट दिया. तर दामाजी पंत तसं बघितलं तर बादशाहच्या विश्वासातले होते. बादशाहला थोडं पहिलं त्या खात्री नाही पडली. त्यांनी दुसऱ्या एक नोकराला पाठवलं, शिपायाला पाठवलं, जाऊन बघून ये म्हणले गोदामाची काय परिस्थिती. तो शिपाई जाऊन बघून आला, गोदामं खरंच रिकामी आहेत. मग बादशाहने आदेश काढला की त्या दामाजी पंताला पकडून आणा. दामाजी पंतांना पकडायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, हो मी गुन्हा केलाय म्हणले, केलं खरंच आहे, मी धान्य वाटलंय म्हणले, पण गोरगरीब लोकांना दुष्काळाची परिस्थिती आहे, माझं एक कर्तव्य माणुसकी म्हणून मी ते वाटलं. ते म्हणतात तुम्हाला शिक्षा तर ही बादशाह करणार की नाही हे आम्हाला माहिती नाही, आमच्याबरोबर तुम्हाला यावं लागेल. ते म्हणतात ठीक आहे, पंढरपूरला आपण, मंगळवेढ्यातनं पंढरपूरला येऊ, विठ्ठलाचं दर्शन घेऊन पुढे जाऊ आपण तसे बिदरला. चालेल म्हणतात. त्यांच्याबरोबर येतात, विठ्ठलाला हात जोडून प्रार्थना करतात की मी जे काय केलं ते खरंच चूक असेल तर तू मला शिक्षा दे, माझी काहीही हरकत नाही. नसेल तुला बरोबर वाटत असेल तर माझी बाजू तू योग्य काय असेल तिथे त्या बादशाह मांड. हे सगळं सुरू असताना त्यांच्याकडे एक विठोबा नावाचा नोकर असतो. तो विठोबाचा नावाचा नोकर त्या बादशाच्या दरबारामध्ये तिथं हजर असतो. बादशाह ओळखत असतो त्याला. ते म्हणतात विठोबा कसा काय आला इकडं. तर म्हणतात दामाजी पंतांनी जे काय धान्य त्यांनी वाटलं होतं त्याच्या बदल्यात हे सोन्याच्या मोहरा जे आम्ही तिथे भरायला म्हणून आलो, सरकारी खजान्यामध्ये आम्ही ह्या मोहरा जमा करतो म्हणून मला दामाजी पंतांनी पाठवले. तर बादशाह म्हणतो ठीक आहे, चला धान्य वाटलं तर वाटलं, मोहरा तर आल्यात, मोजायला घ्या. छोट्याशा गोणीतल्या मोहरा मोजतायत तरी संपत नाही. त्याचे शिपाई ढीग लावतायत तोपर्यंत गोणीमध्ये परत मोहरा आहेच. बादशाला काही नाही काय चाललंय. विठोबाला म्हणतो विठोबा हे असं कसं होतंय. विठोबा म्हणतो मला काय माहिती, मला दामाजी पंतांनी ही गोणी दिली, मी घेऊन आलोय, तुम्ही बघा मोजा म्हणतो, मी जातो परत. तो गेल्यानंतर जी लोक दामाजी पंतांना आणायला गेलेले असतात ते सगळे तिथं मंदिरामध्ये येतात, दरबारामध्ये येतात. दरबारात आल्यानंतर बादशाह तिथे सिंहासनावर बसलेला असतो. दामाजी पंत हात जोडून सांगतात की माझ्याकडनं हुजूर मी चूक केली, म्हणतो मी धान्य वाटलं, जी काही शिक्षा असेल ती मी भोगायला तयार आहे, मी अगोदरच गुन्हा कबूल करतो. तर तो म्हणतो गुन्हा कसला म्हणतो, तुम्ही त्याच्या बदली सोन्याच्या मोहरा पाठवल्यात ना. तो म्हणतो मी कधी मोहरा पाठवल्या.
अरे ते म्हणतो विठोबा आता घेऊन आला आता मोहरा. विठोबा मोहरा घेऊन आता विठोबा तर घरी आहे म्हणतात, मी त्याला दुसऱ्या कामामध्ये गुंतवलंय. मग कोण आलं होतं? मग दामाजी पंतांना कळतं की जे आपण देवळात प्रार्थना केली होती की जर का माझी बाजू खरी असेल तर तू मला वाचवायला ये. आणि तो बादशाला सांगतो की प्रत्यक्ष विठ्ठल इथे येऊन गेला आणि त्याने या मोहरा दिल्यात. हे ऐकल्याबरोबर बादशाहच त्या दामाजी पंतांच्या पाया पडतो की तुमच्या मला देवाचे पाय माझ्या घरी लागले. ते ही जी संत मंडळी की ही जी भक्त मंडळी होती, एक दोन ओळी फक्त त्याच्याकरता की हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला अंत पार याचा. कानडा राजा पंढरीचा. कोणालाच हा उमगत नाही. कानडा म्हणजे कोणाला न कळेल असा. कानडी शब्द आहेच आहे, पण हा कानडा ह्याच्यामध्ये असं की याचं वागणं याचं लीला हे कोणालाच कळत नाही. ह्या संतांच्या ह्याही मांदेळीमध्ये बरेचसे आणखी नावं त्याच्यामध्ये घेता येतील. विसोबा खेचर आहेत, जनाबाई आहे, गोरा कुंभार आहेत. जनाबाई नामदेवांच्याकडे त्याला घरकामाला ती होती. तिचे गुरु नामदेव, नामदेवांचे गुरु विसोबा खेचर आणि विसोबा खेचरांचे गुरु ज्ञानेश्वर. ही जी गुरु शिष्य परंपरा ही इतकी अशी पुढं एकाच घरामध्ये सगळे एवढी एकाच परिवारात एका संप्रदायामध्ये एवढे सगळे ज्येष्ठ संत, त्यांची भक्ती, त्यांच्याकरता जर का विठ्ठल तिथे धावून आला असेल, मदती करता आपल्याला स्वामी महाराज समजा आपल्या एखाद्या संकटात बाहेर काढलं स्वामींनी, किंवा जनाबाईला जेव्हा वारीला जायचं असतं तिचं दळण दळणं, तिच्याकरता भांडी घासणं, पाणी भरणं हे काम सुद्धा त्याने केलेलं आहे. एकनाथाच्या घरी सुद्धा पाणी भरण्याचं काम विठ्ठलाने केलेलं ते. इतकं जर का तो दैवत करत असेल आपल्याकरता, कसं होत असेल ना ते. लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस हो उतराई, तुझा उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. प्रत्येक वारीमधला बघा, प्रत्येक जण एकमेकाला माऊली 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 सारखा, सगळीकडे जो बघेल तिकडे विठ्ठल, जो बघेल तिकडे विठ्ठलच, दुसरं कोणी नाहीच येते. हा देव तसं बघितलं तर पुरुष पण माऊली म्हणून संबोधला गेला. कारण माऊली म्हणजे कशी, आपलं प्रेम, आपलं वात्सल्य, आपली करुणा, सगळं आपल्या अपत्याला देणारी. ते अपत्य कसंही असलं तरी ती आई कधी रागवत नाही, कधी त्याला एक चांगला एक वाईट असं कधी म्हणत नाही. दोघांना ती समानच देत असते ती. बरं, त्याच्या बदल्यामध्ये ती काय जाणीव पण कुठली करून देत नाही ती. विठोबा पण तसंच येऊन मदत करून जातो, त्याच्या बदल्यात तो काय मागतो का? काही मागत नाही त्याच्यात. त्याला फक्त हवं असतं की तेवढ्या तन्मयतेने, तेवढ्या आर्ततेने तुम्ही मला हाका मारा, मी तिथे येतो. महाराजांनी पण सांग, भिवू नकोस, मी पाठीशी. अशक्य ते शक्य करून दाखवील असे ते महाराज. स्मरणगामी, स्मर्तोगामी, जेव्हा आपण मनामध्ये आठवण करू त्याला येणारे महाराज. ही जी दैवत किंवा हे जे अवतार जे आहेत, तर त्यांच्याकरता आपल्या मनामध्ये पण तसंच पाहिजे, तेवढे भाव पाहिजे, तेवढी भक्ती पाहिजे. एकच फक्त आता ओळ सांगतो त्याच्यामध्ये,
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली. माऊली 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 रूप तुझे. माऊली 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 रूप तुझे. माऊली 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 माऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.